ऐका ना, बोला की. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की, ऐकायलाच बसलोय, बोला. म्हणजे कसं सांगू मला. तोंडानं सांगायचं. वहिनी साहेब, पूजेची तयारी झाली. झाली. ठीक आहे तुम्ही पुढे व्हा, आलोच. हा. नाही ना, नको. पूजा झाल्यावर बोलूया. तुम्ही म्हणशील तसं. चल मग आता. एक कविता तुमच्यासारखी मोगऱ्यावानी फुललेली, 7 जन्माच्या गोड नात्यात अबोलपणे खुललेली. इकडं काय अजून नजरेनं बांध मारणं चालू आहे तुमचं? गाडी पुढं सरकती हाय का नाही? काय समजना झालंय हो. म्हणजे काय बोलतच नाही ती. काय बोलली नाही म्हणजे होय बी म्हणत नाही, नाही बी म्हणत नाही, काय बोलतच नाही ती. मग सरळ आहे. सरळ आहे. तिला तुमची फ्रेंडशिप नकोय. तिला लवशिप पाहिजे तुमची. प्रेमात पडली असेल तुमच्या. काय सांगताय तुम्ही? काय सांगताय म्हणजे काय खरंच सांगते म्या. अहो म्या मुलगी आहे ना, मला कळतंय मुलींचं. म्या काय म्हणते, अक्षय तृतीया चांगला सण आहे, पटकन लवशिप मागून टाका. प्रपोज करा की तिला. हा असं किती दिवस लांबूनच बघत बसणार आहात तुम्ही? आणि मी काय म्हणते, बिंदास बोलून टाका. अशी बिंदास बोलणारी माणसं आवडतात पोरीसनी. मी सांगते तर चांगला सण आहे, मुहूर्त बी चांगला आहे, काहीतरी गिफ्ट द्या. गिफ्ट आवडतात पोरीसनी. आणि तसं समजासनीच आवडतात गिफ्ट. बघा, विचार करा. पण गिफ्ट काय देऊ तिला? ते बी म्याच सांगूय. तुम्ही तुमचं चालवा की. काहीतरी पटपट विचार करा आणि देऊन टाका. जास्त वेळ घालू नका. नाहीतर मग काय होईल माहिती का, ती जशी गेली ना तशी परत येईल आणि तुम्हाला लग्नाची पत्रिका देईल आणि तुम्हाला म्हणाल, दादा माझ्या लग्नाला यायचं. मग तुम्ही बसा तिच्या लग्नाचा लाडू खात. हा नाही, या की, या. नाही, मी क्लाससाठी नाही चाललीये. मी तर अहो काय सगळं तिकडे दारात उभं राहूनच बोलणार काय? या आत या. या. या या अगदी येळ्यात आलात बघा. आता पूजा सुरूच होणार आहे. आणि हो अधिपती, तुम्ही म्हणत होता ना अवघड आहे, हार्ड आहे. हो, अवघड गोष्टी तर सोप्या करून सांगायला आले ना मी इथे. माझं कामच आहे ते. ऐकलं मी तुम्ही. तुम्ही तुमचं काम 100% चांगलं करताय, 1 नंबर करताय म्हणतात तर आम्हाला टेन्शन येत नाही. हो ना, आपण 6 पासून सुरुवात केलेली आणि आता तर आपण गाणी पण बसवायला लागलोय. नाही, तुमच्या संग जेव्हापासून गाणं म्हणतो की नाही तेव्हापासून मला कळायला लागलं की जे बारीक बारीक जागा असतात ते हरकती म्हणतात त्याला. ते नाही तर आधी आपलं असंच आपलं गाणं गुणगुणायचो आम्ही. आंघोळ बिंघोळ करताना मोठमोठ्यानं विचारा यायचं. आधी काय आम्हाला त्यातलं काही वकट कळायचं नाही. पण आता गमत यायला लागले, आता समजायला लागले जरा. हो, आणि तुम्हाला आता हरकती पण जमायला लागलाय. जमतंय तुम्हाला. ते तुम्ही आमच्यावर आतापर्यंत कुठली हरकत घेतली नाही म्हणताना हरकती घेतोय.
अधिपती. अहो मी कशाला हरकत घेईन. झालाय का गुरुजी सगळं? पूजेची सगळी तयारी झाली आहे. कोण बसते पूजेला? कोण म्हणजे काय, आमचा लेक बसणार. अधिपती, सुनबाई या बसा. अजून एक कलश लागणार आहे. आणते मी. आजी तुम्ही थांबा, मी आणते. गुरुजी बघा, अजून काय राहिलं नाही ना? नाही म्हणजे पूजा सुरू झाल्यानंतर उगाच खोळंबा नको. तसं सगळं काय आहे. हळदी कुंकूचं ताट कुठे आहे? हा इथंच आणतो. अहो नाही नाही मॅडम, तुम्ही बसा ना, मी आणते. अहो नको, आणतो आम्ही, इथंच आहे. अहो नाही खरंच, तुम्हाला माहितीये माझी आई म्हणते पूजेच्या कामाला हात लागला ना की पुण्य मिळतं. मी आणते. आणा ना, ते बघ तिकडेच.